आजच्या लेक्चरमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी संदर्भात इन्फॉर्मेशन समजून घेणार आहोत। आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण याबद्दल पाहिलं आहे की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन। ओके, तर जे इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर्स आहेत आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो हे कंडक्टरमध्ये होणे या प्रोसेसला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो आणि म्हणून फ्लो ऑफ चार्ज किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो। मग आता हे जे इलेक्ट्रिक करंट आहे तर यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, आता एक कंडक्टर आणि इन्सुलेटर यामधला फरक आपल्याला क्लिअर पाहिजे की ज्यामधून इलेक्ट्रिसिटी आणि हीटचं वहन कंडक्शन सहज होतं त्यांना आपण कंडक्टर म्हणतो आणि ज्या सबस्टन्समधून हीट किंवा इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन होत नाही तर त्यांना आपण इन्सुलेटर म्हणतो। आता इलेक्ट्रिक करंट जो आहे हा आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर, म्हणजे कंडक्टरमधून इलेक्ट्रॉनचं वहन होणे याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट। चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाइम, एका विशिष्ट वेळेमध्ये किती अमाऊंट ऑफ चार्ज या ठिकाणी कंडक्टर मधून पास होतो तर यावरून ठरत असते इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू। आणि म्हणून इलेक्ट्रिक करंटला जर आपल्याला फॉर्म्युलेट करायचं असेल तर I = Q upon T, यामध्ये I जो अक्षर आहे हे डिनोट करतो करंट, ओके, त्यानंतर Q डिनोट करतो चार्ज आणि T डिनोट करतो टाइम। सो एका युनिट टाइम मध्ये किती अमाउंट ऑफ चार्जचा फ्लो झालेला आहे यावरून कॅल्क्युलेट होतो करंट आणि दॅट्स व्हाय करंट साठी सिम्बॉल I, चार्ज साठी Q आणि टाइम साठी T आणि ओव्हरऑल फॉर्म्युला आहे I = Q upon T। आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की जे चार्ज आहे तर या चार्जचं SI युनिट आहे कुलोम, ओके, आणि या कुलोम जी आहे तर या कुलोमला आपण डिनोट करतो कॅपिटल C अक्षराने। टाइम जे आहे तर टाइमचं SI युनिट आहे सेकंद, ज्याला आपण S या अक्षराने डिनोट करतो आणि त्या पद्धतीने जे करंट आहे तर या इलेक्ट्रिक करंटचं जे SI युनिट आहे तर ते काय असायला पाहिजे, ते असायला पाहिजे कुलोम पर सेकंद, बरोबर। सो जे SI युनिट आहे करंटसाठी ते असायला पाहिजे कुलोम पर सेकंद। मात्र या कुलोम पर सेकंदासाठी एक विशिष्ट एनर्जी अक्षर वापरतो आपण, ते आहे A, which is stand for एम्पियर। आणि करंट जो आहे हा ज्या SI एककामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ते SI एकक असेल एम्पियर, ज्याची व्हॅल्यू कशाचे इक्विव्हॅलेंट असेल 1 कुलोम पर सेकंद। ओके, सो कुलोम पर सेकंद जे आहे हे बाय डिफॉल्ट SI युनिट असतं करंटचं, मात्र एक शास्त्रज्ञ आहे एम्पियर, तर यांच्या स्मरणार्थ आपण त्या युनिटला नाव दिलं आहे एम्पियर आणि दॅट्स व्हाय करंट मेजर करू आपण एम्पियर मध्ये, चार्ज कुलोम, टाइम सेकंद आणि यावरून कुलोम पर सेकंद अर्थातच एम्पियर हे आपण समजून घेतलं। त्यानंतर इलेक्ट्रॉन्स हे जे चार्ज कॅरियर्स आहेत तर एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे। तर एका इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो तो असतो 1.6 × 10⁻⁻19 कुलोम। सो सिंगल इलेक्ट्रॉन आहे आणि त्यावर जो चार्ज असतो त्या चार्जची व्हॅल्यू आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम। आता पुढे जर आपण पाहिलं तर आपल्याला आता चार्ज जे आहे चार्ज पाहिला, टाइम पाहिला, करंट पाहिला आणि करंटचं जे SI एकक आहे आताच आपण पाहिलं की 1 एम्पियर जे आहे हे काय आहे 1 कुलोम अपॉन 1 सेकंद, कारण आपलं जे मुख्य सूत्र होता ते होता करंट = चार्ज अपॉन टाइम आणि या फॉर्म्युल्यावरून आपण 1 एम्पियरची व्हॅल्यू जी आहे ती काय काढू शकतो 1 कुलोम पर 1 सेकंद। मग आता या एम्पियरला आपल्याला डिफाइन करायचं आहे, ओके, मग हे डिफाइन कसं करणार, इफ 1 कुलोम चार्ज flows through
in a conductor the current is 1 ampere. म्हणजे कंडक्टर मधून जर 1 कूलम चार्जचं वहन व्हायला, ओके, सो इफ 1 कूलम चार्ज फ्लोज थ्रू इन अ कंडक्टर द करंट इज 1 ampere. आणि हे जे टाइम यामध्ये मेन्शन नाही केला आहे, सो इथे मी मेन्शन करतो फॉर 1 सेकंड. ओके, सो 1 सेकंदामध्ये जर 1 कूलम चार्जचं वहन या ठिकाणी कंडक्टर मधून होत असेल तर पास होणारा करंट हा 1 एम्पियर असला पाहिजे. आणि म्हणून 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कूलम अपॉन 1 सेकंड. आणि दॅट्स वाय मी तुम्हाला म्हणलो की एम्पियर हे जे एकक आहे हे कशाचे इक्विव्हॅलेंट आहे, कूलम पर सेकंडच्या इक्विव्हॅलेंट आहे. वी कॅन मेजर करंट ओनली बिकॉज ऑफ द एम्पियर्स वर्क. एम्पियर नावाचे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी करंट मेजर करण्याची जी टेक्निक आहे ती इन्व्हेंट केली. आणि दॅट्स वाय त्यावरूनच आपण करंटच्या SI युनिटला एम्पियर हे नाव दिलेलं आहे. आता काही स्मॉल करंट्स जे आहेत त्यांना मेजर करण्यासाठी काही मायक्रो युनिट्स असतात, लहान एकके. तर ती कोणकोणती आहे ते आपण समजून घेऊ. पहिला आहे 1 मिली एम्पियर. सो 1 मिली एम्पियर इज इक्वल टू 10 to the power -3 एम्पियर. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की 1 एम्पियर इज इक्वल टू 10 to the power 3 मिली एम्पियर. म्हणजे आपल्याला इंटर कन्वर्जन हे जमलं पाहिजे. त्यानंतर 1 मायक्रो एम्पियर इज इक्वल टू 10 to the power -6 एम्पियर किंवा 1 एम्पियर is equal to 10 to the power 6 मायक्रो एम्पियर. ओके, सो हे जी स्मॉल युनिट्स आहेत, बऱ्याच वेळेस जसं की एखादा डिव्हाइस आहे गॅलनोमीटर, ओके, तर सर्किटमध्ये करंट डिटेक्ट करणारा एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे आणि तो 1 मिली एम्पियर पर्यंतचा करंट ॲक्युरेटली मेजर करू शकतो. मग हे स्मॉल करंट मोजण्यासाठी अशा पद्धतीचे युनिट्स आपल्याला त्या ठिकाणी कामी येतात. त्यानंतर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण या ठिकाणी थोडंसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये दिलेलं आहे पहा, अ करंट ऑफ 0.4 एम्पियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर फॉर 5 मिनिट कॅल्क्युलेट द चार्ज. सो करंट ज्यासाठी आपण I सिम्बॉल वापरतो, तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला माहिती आहे आपण काढत असतो डाटा. सो करंट आहे 0.4 एम्पियर. करंट किती वेळेसाठी फ्लो झाला, 5 मिनिट्स. सो टाइम जो आहे हा आहे 5 मिनिट्स. बट याचा एकक सेकंद आहे टाइमचं. दॅट्स वाय मिनिटाचे सेकंद करताना आपण 60 ने मल्टिप्लाय करतो आणि दॅट्स वाय हिअर 300 सेकंद हा असेल टाइम ड्युरेशन. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे चार्ज, मीन्स हाऊ मच द व्हॅल्यू ऑफ Q. सेकंड केस मध्ये आपल्याला नोट डाउन करायचा आहे फॉर्म्युला. या केस मध्ये आता आपला मूळ फॉर्म्युला काय होता, I इज इक्वल टू Q अपॉन T. ओके, चार्ज पर युनिट टाइम इज नोन एज द करंट. ज्या अर्थी आपल्याला Q मेजर करायचा आहे त्या सूत्रामध्ये आपण चेंज करू. इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड टाइम. ओके, सो सिंपल डेफिनेशन्स आपल्याला तयार करता आले पाहिजे. व्हॉट इज द चार्ज, इट इज द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार. इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड टाइम. सो व्हॅल्यूज आपण पुट अप करू. करंट आहे 0.4 एम्पियर, टाइम आहे 300 सेकंद. आता हे दशांश चिन्ह रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करणार, 0 कट करणार. आणि सो 30 into 4 इज इक्वल टू 120. अदर युनिट्स SI मध्ये होते म्हणून 4चं SI युनिट असेल कूलम. आणि दॅट्स वाय या केसमध्ये जी चार्जची व्हॅल्यू राहील तर ती असेल 120 कूलम आणि दॅट्स वाय हे असेल आन्सर. आणि सो द चार्ज यामध्ये कंडक्टरमध्ये तितक्या वेळेसाठी पास होईल त्याची व्हॅल्यू आहे 120 कूलम. देन आता आपण लर्न करूया ओम्स लॉ. ओके, आता ओम्स लॉ जे आहे काय फार सिंपल लॉ आहे पहा. ओके, तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं एक वाक्य येणार आहे तुम्हाला
की इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम ऑर कॉन्स्टंट. आता फिजिकल स्टेट म्हणजे काय की करंट फ्लोच्या दरम्यान टेम्परेचर, त्यानंतर अदर जे फॅक्टर असतात, प्रेशर, हे कुठेही न बदलता, ओके, कोणत्याही प्रकारची भौतिक अवस्था न बदलता जर एखाद्या कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल तर तो त्याच्या पोटेन्शियल डिफरन्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. यावर आधारित एक लॉ आहे, तो आहे ओम्स लॉ. आणि स्टेटमेंट कसं आहे पहा, इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे जी भौतिक अवस्था आहे त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही अशा अवस्थेमध्ये करंट फ्लोईंग थ्रू इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड्स. आणि भौतिक अवस्था न बदलता जर एखाद्या कंडक्टरमधून करंट पास होत असेल तर हा करंट त्या वायरच्या किंवा कंडक्टरचे जे दोन टोकामधला पोटेन्शियल डिफरन्स आहे, विभव अंतर, याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की कुणासाठी आपल्याला काय सिम्बॉल वापरायचा आहे. आता करंटसाठी तुम्हाला माहित आहे सिम्बॉल वापरतो आपण आय. पोटेन्शियल डिफरन्स ज्याला आपण व्होल्टेज सुद्धा म्हणतो त्यासाठी चिन्ह आपण वापरतो व्ही. आणि दॅट्स वाय आपल्याकडे जी केस आलेली आहे लॉ नुसार जे फॉर्म्युलेट करू आपण, तर करंट इज प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. आता प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह रिमूव्ह करून जर इज इक्वल टू घ्यायचं असेल तर तिथे एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो कॉन्स्टंट आपण घेतला के. सो आय इज इक्वल टू के इंटू व्ही, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. के जो आहे हा स्थिरांक आहे, एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे प्रोपोर्शनॅलिटीचा. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की ही जी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर तो रेसिप्रोकल असतो रेजिस्टन्स. सो काय सांगितलं मी की या फॉर्म्युल्याकडे बघा, तर मी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जी आहे तर या कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीचा रेसिप्रोकल घेतला, तो रेसिप्रोकल आहे आर, विच इज द रेजिस्टन्स इन द कंडक्टर. म्हणजे याचा अर्थ जर मला रेजिस्टन्स फाइंड करायचा असेल तर मी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीचा काय घेणार, रेसिप्रोकल घेणार. आणि दॅट्स वाय इथे जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये चेंज करू, आय इज इक्वल टू के जे आहे, तर के चे आता मला सांगा 1 अपॉन के इज इक्वल टू आर, तर के ची व्हॅल्यू काय असणार 1 अपॉन आर, ओके, इंटू व्ही. आणि v इज इक्वल टू हे r जे डिनोमिनेटर मध्ये आहे ऑपोजिट साइडला मल्टिप्लाय मध्ये जाईल आणि म्हणून v इज इक्वल टू आय आर. हे इक्वेशन तुमच्या समोर येईल. यामध्ये v काय आहे, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स, आय करंट, आर रेजिस्टन्स. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर काढायचा असेल तर आपल्याला कशाचा गुणाकार करावा लागेल, करंट आणि रेजिस्टन्स. सो वी कॅन से what is the voltage. Voltage is the product of current and resistance. हे सुद्धा सांगता येईल. आणि जर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर आय जे मल्टिप्लाय मध्ये आहे ते अपोजिट साइडला डिवाइड मध्ये जाईल आणि दॅट्स वाय आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आता SI बद्दल बोलायचं असेल तर जे व्होल्टेज आहे त्याचं युनिट आहे व्होल्ट, ओके. सो व्होल्टेज जे आहे ते आपण व्होल्ट या SI एककामध्ये मोजत असतो. त्यानंतर करंट जे आहे हे करंट आपण मोजत असतो एम्पियर, ओके. त्या अर्थाने जर आपण रेजिस्टन्स SI एकक जर फाइंड करायचं असेल आपल्याला, ओके, सो रेजिस्टन्सचा SI युनिट करायचं असेल तर एकक घ्यावं लागेल आपल्याला व्होल्ट पर एम्पियर, करेक्ट. बट हे जे व्होल्ट पर एम्पियर आहे तर याच्या ऐवजी आपण हा लॉ तयार करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ओहम, तर यांचं नाव या ठिकाणी यूज करणार, येते लक्षात. आणि ओहम जे आहे त्याचं जे चिन्ह आहे ते या पद्धतीचं असतं, ओके. आणि म्हणून रेजिस्टन्स जे आहे तर कंडक्टर मधला रेजिस्टन्स जर मेजर करायचा असेल तर त्याचं एकक काय असेल, ओहम, ज्याची व्हॅल्यू ही कशाच्या इक्विव्हॅलेंट असेल, व्होल्ट पर एम्पियरच्या इक्विव्हॅलेंट असेल. आणि ओहमचं सिम्बॉल हे तुमच्या समोर मी रिप्रेझेंट केलेलं आहे.
त्यानंतर आता रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम, तर 1 ओहम रेजिस्टन्स किती असतं हे आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मी आता सांगितलं की जर 1 व्होल्ट एवढा काय असेल पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याला जर आपण 1 एम्पियर करंटने डिवाइड केलं तर असणारं रेजिस्टन्स हे काय असतं 1 ओहम असतं. and that's why if 1 ampere current flows through a conductor then 1 volt potential difference is applied then resistance in a conductor is 1 ohm. म्हणजे कंडक्टर मधून वाहणारे करंट हे 1 एम्पियर असताना जर 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स हा कंडक्टरच्या 2 एंड मध्ये अप्लाय केला असेल तर अशा वेळेस पूर्ण कंडक्टर मध्ये असणारा रेजिस्टन्स हा 1 ओहम असेल. आणि त्यावरून 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 एम्पियर इज इक्वल टू 1 ओहम आणि दॅट्स वाय 1V अपॉन 1A इज इक्वल टू 1 ओहम. आता या ओहम मध्ये सुद्धा आहे पहा, जसं की मी आता किलो ओहम घेतलं, किलो मीन्स 10 to the power 3 ओहम. ओके, बाकी मिली मायक्रो वगैरे तुम्ही सांगितलेलं आहे, मेगा असेल तर 10 to the power 6. ओके, तर असे काही हायर युनिट्स आहेत ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. फायनली आपण पाहू रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी काय आहे? ॲट अ गिवन टेम्परेचर द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ, area of cross section and the material it is made. पहा, आता दिलेल्या तापमानाला ओके कोणत्याही टेम्परेचरची रेंज असू द्या, त्या टेम्परेचर रेंजला कोणत्याही कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे ओके, तर हा रेजिस्टन्स कशावर डिपेंड आहे? ओके, सो डिपेंड्स ऑन, तर एक फॅक्टर काय दिलेला तुम्हाला पहिल्यांदा लेंथ. सो कॅपिटल L ही आपण लेंथ कन्सिडर करू. त्यानंतर आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन साठी आपण A कन्सिडर करू. आणि तिसरा आहे द मटेरियल इट इज मेड ऑफ आणि सो नेचर म्हणू आपण त्याला. ओके, सो नेचर ऑफ मटेरियल, हे मटेरियल कोणत्या पद्धतीचं आहे, या तिन्ही फॅक्टरवर रेजिस्टन्स काय असतो डिपेंड असतो. मग आता कसं असेल तर हे रेशो कसा आहे? तर पहिलं रेशो असा आहे की जो रेजिस्टन्स आहे हा कंडक्टरच्या लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे लेंथ जितकी जास्त तितका रेजिस्टन्स जास्त. त्यानंतर रेजिस्टन्सचा दुसरा क्रायटेरिया काय आहे की रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे वायरचे जे समोरचा एरिया असतो त्याला आपण mm मध्ये वगैरे मोजतो का, समोरचा व्यास, त्यावरून आपण एरिया काढतो. सो एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या रेजिस्टन्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल याचा अर्थ काय की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जितका जास्त रेजिस्टन्स तितका कमी, किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जितका कमी तितकं रेजिस्टन्स या ठिकाणी जास्त असेल. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, पहा सपोज हे वायर आहे ओके, आणि या वायरचा हा जो पॉइंट असतो तर हा असतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. कारण इथं आपल्याला ऍक्च्युअल काय मिळते, रेडियस किंवा डायमीटर मिळते, आणि ही कंडक्टरची काय वायरची लेंथ आहे. तर लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेजिस्टन्स, पण एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचं काय आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. 1 आणि 2 ला कंबाईन करा तर काय सूत्र तयार होईल, R is proportional means directly proportional to the length of the conductor and inversely proportional to the area of cross section. पुन्हा एकदा प्रोपोर्शनिटी चिन्ह काढून जर इज इक्वल टू घ्यायचा असेल तर तिथे एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी घ्यावा लागेल आणि तो घेतला आपण रो. आता हा हे जे रो आहे याला म्हणायचं रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल, आणि म्हणून फॉर्म्युला होतो R इज इक्वल टू रो L अपॉन A. आता यामध्ये एक लक्षात घ्या, प्रत्येकाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. R काय आहे, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर, रो resistivity of the conductor, L length of the conductor, A area of cross section of wire of conductor. आता यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जर आपण रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला तयार केला तर A जो आहे
तो आर सोबत मल्टिप्लाय मध्ये जाईल आणि जे एल आहे हे डिनोमिनेटर मध्ये जाईल. आता जर आपल्याला यामध्ये SI युनिट तयार करायचं असेल, ओके, तुम्हाला माहित आहे रेजिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण? ओम. एरियाचा एकक काय आहे? मीटर पर स्क्वेअर. आणि लेंथचा एकक काय आहे? मीटर. मग आता SI युनिट तयार करताना पहा, ओम आहे, मीटर स्क्वेअर आहे आणि डिवायडेड बाय लेंथ आहे मीटर. तो मीटर आणि मीटर स्क्वेअर जर कॅन्सल केले तर एकक काय शिल्लक राहतं? ओम मीटर. आणि म्हणून जे रेजिस्टिव्हिटी आहे त्या रेजिस्टिव्हिटीचं जर SI युनिट आपल्याला घ्यायचं असेल तर ते SI एकक काय घेणार आपण? ओम मीटर. ओके. आणि रेजिस्टिव्हिटी संदर्भात आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जी रेजिस्टिव्हिटी आहे ही कोणत्याही मटेरियलची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. आता स्पेसिफिक का? कारण मटेरियल बदलला की रेजिस्टिव्हिटी बदलली. तोच पॉईंट खाली दिला आहे. डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. म्हणजे कॉपरची वेगळी असेल, गोल्डची वेगळी, सिल्वरची वेगळी. मटेरियल बदलला तर या ठिकाणी रेजिस्टिव्हिटी बदलला. जसं की कॉपरची रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला 1.7 × 10⁻⁻8 ओहम मीटर. निक्रोमची दिलेली आहे. निक्रोम एक अलॉय आहे, निकेल आणि क्रोमियम पासून तयार झालेला. त्याचे आहे 1.1 × 10⁻⁻6 ओहम मीटर. आणि जे डायमंड आहे जो की हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स आहे, कार्बनचा ॲलोट्रॉफिक फॉर्म आहे आणि ॲक्च्युअल तो कार्बनचा ॲलोट्रॉफिक फॉर्म असताना त्याच्यामध्ये कॅरेटनुसार त्याचं मटेरियल बदलत असतं. पहा, दॅट्स वाय त्याची एक रेंज दिलेली आहे आपल्याला रेजिस्टिव्हिटीची 1.62 × 10⁻13 to 1.62 × 10⁻18 ओहम मीटर या दरम्यान त्याची रेजिस्टिव्हिटी असते. आता हे रेजिस्टिव्हिटी संदर्भात काही न्यूमेरिकल आपण नेक्स्ट लेसनमध्ये लर्न करणार आहोत.